पुढची बातमी आहे मनोज जरांगेंच्या मोठ्या घोषणेची। मराठा आरक्षण आंदोलन, मोर्चे, उपोषण हे गेल्या काही काळामध्ये बरंच गाजलं। शिंदे सरकारनं मराठ्यांना 10% वेगळं आरक्षण दिलं, पण ते आरक्षण मान्य नसल्याचं मराठा आंदोलक जरांगेंनी म्हटलं आणि पुन्हा एकदा आता उपोषणाचा इशारा दिला। त्यामुळे आता जरांगेंच्या कायमच निशाण्यावर असलेले फडणवीस आता मुख्यमंत्री झालेले आहेत आणि फडणवीस एकमेकांच्या सोबत हे दोघं कसे डील करतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। तू आणखीन ये, तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार। हो जी, हा हा, तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार। हो जी, चलून कवर। राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेवर आलं आणि राज्याची सूत्र शिंदेंऐवजी फडणवीसांच्या हातात आली। मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्या बसल्या त्यांच्यासमोर पहिलं मोठं आव्हान कोणतं असणार आहे हेही आता स्पष्ट झालंय। तुम्ही पुन्हा आला की मी पुन्हा उपोषणाला बसणार असं सांगणाऱ्या जरांगेंनी आपलं म्हणणं खरं करून दाखवण्याचा विडा उचललाय। उपोषण करून शिंदे सरकारला घाम फोडणाऱ्या जरांगेंनी नव्या वर्षात पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र बाहेर काढण्याची घोषणा केली। आंतरवालीतलं स्थगित केलेलं उपोषण पुन्हा एकदा 25 जानेवारी 2025ला आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण आंतरवालीत करतोय। 25 जानेवारीच्या आत 2025 याच्या आत सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा। खरं तर सरकारनं हिवाळी अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। उपोषणाला कुणी बसावं यासाठी बळजबरी नाही, ज्यांना शक्य आहे त्यांनीच उपोषण करावं। उपोषण शक्य नसणाऱ्यांनी केवळ येऊन ताकद वाढवावी असं जरांगेंनी आवाहन केलंय। इतके वाईट वाटल की इतका पश्चाताप येईल, इतकं भयंकर आंदोलन, इतक्या प्रमाणात एकजुटीनं मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आलाय। तुमचे बघताना सुद्धा डोळे फाटतील एवढ्या ताकदीनं मराठा समाज राज्यात आंतरवालीत येणार आहे। खरं तर मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावलं होतं। मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं मराठा आरक्षण विधेयक 20 फेब्रुवारी 2024 रोजी सभागृहात एकमतानं मंजूरही झालं होतं। परंतु दिलेल्या आरक्षणाचं जरांगेंनी स्वागत केलं, पण हे आरक्षण आम्हाला मान्य नाही असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं होतं। मला सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे, त्याचं तर आम्ही पहिल्यांदा स्वागत केलेलं आहे। याच आंदोलनानं समाजाला दिलेलं आहे, त्याबद्दल काही दुमत नाही, दुमत असण्याचं काही कारण बी नाही। पण आमच्या सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढली, त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही? सरकार बदललं असलं तरी जरांगेंनी आपल्या त्याच मागण्या लावून धरल्यात। सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढावा, हैदराबाद गॅझेटची तातडीनं अंमलबजावणी करावी, सगळे सोयऱ्याची तातडीनं अंमलबजावणी करावी, सरकारनं मराठा आंदोलकांवरचे गुन्हे तातडीनं मागे घ्यावेत। याआधी फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात एक मराठा लाख मराठाच्या नावाखाली भगवं वादळ उठलं होतं। फडणवीसांनी ते आंदोलन चांगल्या पद्धतीनं हाताळलं असं कौतुकही झालं। फडणवीसांनी 2018 मध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मराठा आरक्षणासाठीच्या शिफारसी मंजूर केल्या होत्या। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातच ही शिफारस करताना ती परिस्थिती काय आहे हे मागासवर्ग आयोगाने सांगितलेलं आहे। त्यामुळे ज्या ज्या मुद्द्यांवर मागच्या वेळी माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती त्या सगळ्या मुद्द्यांचा नीट अभ्यास करून आणि त्याच्यावर तोडगा शोधून कायदेशीर दृष्ट्याने आपण हे या ठिकाणी केलेलं आहे। दरम्यानच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं। त्यानंतर जरांगेंनी पुकारलेलं उपोषण, त्यांना समाजाचा मिळालेला पाठिंबा हा झाला सर्व इतिहास। तुर्तास वर्तमानात येऊया। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत, तर जरांगेही पुन्हा सज्ज झालेत। या आधीच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी हाताळलेले मराठा मोर्चे आंदोलनापेक्षा जरांगेंचं आंदोलन हे वेगळं आहे। फडणवीस गृहमंत्री असताना याची काहीशी झळ त्यांना बसली होती। त्यामुळे आता आंदोलनाची दुधारी तलवार ही हाताळताना पुन्हा एकदा फडणवीसांचं कसब पणाला लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।